इतिहास सांगताना मला ऊर भरून येतो की त्या बाबासाहेबांनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने घटना घडली त्याच संविधान मार्गदर्शनाने देवीत चांगू शिंदेने कामगार चळवळ घडवली, आंबेडकरी समाज घडवलं, कामगारांसाठी बँक दिली, आंबेडकरी चळवळीचं बौद्ध विहाराचं भलं मोठं प्लॅटफॉर्म दिला आणि 1981मध्ये भला मोठा समाज आंबेडकरी ठाणे जिल्ह्यामध्ये एकत्र करून भली मोठी जयंती केली, जी हत्तीवर मिरवणूक काढली ती चांगू शिंदे यांनी केलं. रेडल्स प्रकरण असो मोर्चा, मराठवाडा नामांतर असो मोर्चा, कोणावर अन्याय अत्याचार कोणी विटंबना केली तर मोर्चा. ही धडक देणारा जो कोण माणूस होता तो चांगू शिंदे होता, जो ठाणे ते मंत्रालय मुंबईपर्यंत पदयात्रेने मोर्चा घेऊन विधान भवनावर विधानसभेवर जाणारे मंत्रालयावर तर एकमेव होते चांगू शिंदे होते. त्यामुळे तेच चांगू शिंदे ते स्थैर्य कार्य या रवींद्र शिंदेच्या अंगामध्ये चळवळीचं आहे, करत राहिलं. म्हणून हे धम्म परिषदा भरवणारं एक आव्हान आहे, हे धम्म परिषदा भरवणारं एक आव्हान आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडविलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडविले ते चळवळीतून पुढे न्या, त्यांचे तत्व मार्गदर्शन विचार या. केवळ परिषदा घडवून चळवळ होते असं नाही, ते परिषदा हे केवळ राजकीय प्लॅटफॉर्म होतो. धम्माचा प्रसार होत नाही, धर्माचा प्रसार होत नाही. आज आपले भंते आणि आपले सगळं बांधलेले आहेत, एवढंच सांगायचं आहे.